शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 28 जूनचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. मित्रांनो, 28 जूनच्या या दिवशी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर वर्तविले जात आहे. त्यामुळे जो पाऊस आहे 28 तारखेला बऱ्याचशा भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला वर्तविली जात आहे. तर आपण या ठिकाणी 28 तारखेचं वातावरण घेऊ आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी सांगत आहे. तर आता मित्रांनो, 28 तारखेला समुद्राच्या अरबी समुद्राजवळ आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे जे वातावरण आहे, हवेचं वातावरण ते कमी झालेलं बघायला मिळत आहे आणि कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा तीव्र वारे या ठिकाणी वाहताना बघायला मिळत आहे. जुलै महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये वारे वाहताना दिसत आहे, पण त्या वाऱ्यामुळेच बंगालच्या उपसागरामध्ये इथे एक चक्राकार परिस्थिती सुरू होणार आहे. तर हे चक्राकार परिस्थिती म्हणजे खूप मोठं वादळ आहे असं नाही मित्रांनो, हे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेलं चक्राकार परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मग तीच परिस्थिती या ठिकाणी पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस घेऊन येणार आहे. मग ते जोरदार पाऊस कोणकोणत्या भागात असणार आहे ही माहिती आपण या ठिकाणी घेऊ. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नांदेड, परभणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. सविस्तर माहिती आपण पुढील अपडेटमध्ये घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण 28 तारखेचं वातावरण या ठिकाणी बघणार आहोत. 28 तारखेला कोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. तर 28 तारखेला बऱ्याचशा भागात कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी सक्रिय बघायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला खास करून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आणि पहाटे जर बघितलं तर पहाटे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सकाळी जर बघितलं तर आपल्याला साधारणतः 11च्या दरम्यान किंवा 12च्या दरम्यान जर बघितलं तर धाराशिवमध्ये आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. तर त्याचप्रमाणे धाराशिव, तुळजापूर, लोहार, तेर आहे, तसेच औसा, शिरूरंतपाल, निलंगा, कळमकेज, अंबेजोगाई, पाली, अहमदपूर, गंगाखेड, पळम या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर त्यामध्ये पालीचा भाग असेल, मांजलगाव असेल, पूर्णा असेल, परभणी या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जिंतूर, शेगाव या ठिकाणी, हिंगोली इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. दुपारनंतर आणखी मोठा बदल या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आपण 28 जूनचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. दुपारनंतर आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर नंदुरबारमध्ये जर बघितलं तर संध्याकाळनंतर आपल्याला नंदुरबारच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर आणखी तालुदा आणि अक्कलकोहाच्या काही भागात पावसाची शक्यता, तर शहादाच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर इकडे पालमध्ये रावेर आणि बुरहानपूरच्या काही भागात आपण बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. आता धुळ्याच्या भागात जर बघितलं, धुळ्यामध्ये आपल्याला साक्रीमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता 28 तारखेला आहे. भोपकेलमध्ये बघू शकतो, नामपूर आहे, या ठिकाणी सुराण्याचा काही भाग आहे, अजंक आहे, मालेगावच्या भागात सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. शेरूरमध्ये बघू शकतो, चाळीसगावच्या काही भागात आहे, मेवणबारे आहे, या ठिकाणी अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. तसंच निहाडोंगरीमध्ये सुद्धा नांदगावच्या भागात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इथे आपण बघू शकतो 28 तारखेला संध्याकाळी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळनंतर आणखी बदल कुठे आहे आपण या ठिकाणी बघूया. नांदेड, परभणी, यवतमाळ, हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस आहे. सातारा आहे, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच सांगलीच्या काही भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा आपल्याला सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर तसेच सांगलीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. आणखी भाग जर घेतला तर मालेगावच्या काही भागात, चाळीसगाव, नांदगाव, कन्नड या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. शेगाव आहे, गिरडा, बुलढाणा, मोठाला या ठिकाणी, जाफराबाद आहे, भोकरण आहे, इथे सुद्धा आपल्याला 28 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बार्शी आणि या ठिकाणी जामखेडच्या काही भागात, कर्जत आणि धाराशिवपर्यंत हलका मध्यम पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. विजांचा कडकडाट असेल, परंतु पावसाची तीव्रता जी आहे काही भागात कमी आपल्याला बघायला मिळत आहे. 28 तारखेचं आपण या ठिकाणी वातावरण बघितलेलं आहे मित्रांनो. परंतु एकदा पुन्हा आपल्याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर पाऊस बघितला तर या ठिकाणी सगळ्या भागात आपल्याला हळूहळू पाऊस बघायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी थोडक्यात
बघणार आहोत की कोणकोणत्या भागात याचा परिणाम जास्तीत जास्त बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी जळगावच्या काही भागात जर बघितलं तर जळगाव, चाळीसगाव या ठिकाणी, धुळे अति जोरदार पाऊस आहे. तर तसेच अमरावती आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. अंचलपूर आहे, अमरावती, अकोला, यवतमाळ ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. नाशिकच्याही काही भागात आपण या धुळ्यामध्ये जर बघितलं तर धुळे, नंदुरबार, चाळीसगाव या ठिकाणी बघितलं तर जळगावमध्ये अति मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि यामध्ये आणखी बदल सुद्धा होऊ शकतो. आणखी पाऊस वाढण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. अति जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. याची सविस्तर जी माहिती आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घेणार आहोत. सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवणार आहोत, कारण या ठिकाणी मुंबईपासून अति मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. आपल्याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच आपण बघू शकतो की नाशिक, पुणे या भागात सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळणार आहे. म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात अगदी मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. जर आणखी काही नवीन बातमी आली तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येणार आहेत, कारण जुलै महिन्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्याला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही बघून घ्या, नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.